नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने इच्छुक असलेले रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे यांनी शनिवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत भव्य रॅली काढून आपली ताकद दाखवून दिली. अंबिका स्वीट येथून सुरू झालेली ही भव्य रॅली अशोकनगर, सावरकरनगर, साईबाबा मंदिर, गणपती मंदिर, सातपूर कॉलनी, स्वामी समर्थ केंद्र मार्गे जात रवींद्र देवरे यांच्या संपर्क कार्यालयात समारोपाला पोहोचली. घोषणाबाजी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण प्रभागात प्रचाराचे वातावरण तापले होते. रवींद्र देवरे यांनी यापूर्वी प्रभागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचवल्या असून आरोग्य योजना, बांधकाम मजूर योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, लाडकी बहीण योजना यांचा थेट लाभ नागरिकांना मिळून गेला आहे. याच विकास कामांच्या जोरावर त्यांनी प्रभाग 10 मधून उमेदवारी करण्याचा निर्धार व्यक्त केला असून भविष्यातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विविध लोकाभिमुख योजनांमुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा देवरे यांना मिळत असून देवरे यांनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. त्यामुळे प्रभाग 10 मधून देवरे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. जय महाराष्ट्र. आपल्या वार्ड क्रमांक 10 मधून आमचे चिरंजीव रवी आणि आमच्या सुनबाई रोहिणीताई यांनी खूप वर्षभर खूप झळ घेतलेली आहे. कार्य खूप चांगलं करत गेलेले आहेत. आम्ही बघतोय. मी वार्ड क्रमांक 11 मध्ये माझं मत नाही तरी पण मी सुद्धा यांच्याकरता मी माझी रात्रंदिवस तळमळ असते की हा माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायचाच आपल्याला, असं आपण सर्वांनी पण करा. आणि सर्व बंधू आणि भगिनींना एकच विनंती माझी, मी दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिराच्या समोर बोलतोय. साईबाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि रवी आणि रोहिणीताई हे आमच्या मुलाप्रमाणे आहे, समोरच राहतात आमच्या. पण आज जो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे तो यशस्वी हो एवढी साईचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बघा, मी ही रवी भाऊ देवरेची लाडकी बहीण. मी असंच म्हणेल की मी लाडकीच बहीण आहे, कारण इतर नगरसेवकांपेक्षाही आज रवी भाऊ आणि रोहिणीताई यांनी आमच्या अगदी घरापर्यंत, दरवाजात अगदी घरामध्ये येऊन वेगवेगळ्या योजना आमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि सर्वसामान्य माणसांना त्यांचा अधिकार देण्यासाठी ते तळमळीने झटत आहे. अशा भावाला आपण सगळ्यांनी नक्कीच निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती. नगरसेवक पदाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत विकास काम पोहोचवण्याचा माझा संकल्प आहे. तुम्ही बघत असाल की शिवसेनेचं वारं हे घराघरात पोहोचलं असेल. प्रत्येक योजनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब हे काम करतात. ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील आणि जे नुकतंच जन्माला आले असतील अशा मुलांसाठी सुद्धा त्यांनी अनेक योजना आणल्यात. त्या योजनेच्या माध्यमातून मी ज्या योजना घरामध्ये पोहोचवल्यात आणि जे माझ्या घरातले लोक आहेत त्या लोकांना मी विनंती केली की तुम्ही माझ्या प्रचार कार्यालयासाठी आणि माझा आज फॉर्म भरायचा होता, त्या फॉर्म भरण्यासाठी हे सगळ्या महिला भगिनी आणि माझे ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत. आज साईबाबा मंदिराच्या समोर मी साईंच्या साक्षीने सांगतो की मी या प्रभागासाठी तळागाळातील योजना आणि काही विकास कामं असतील ते विकास कामं मी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊन बोलवलं गेलं नाही. हे जे हक्काचे लोक आहेत ते हक्काचे लोक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमीच असतो. मला जर बोलायचे राहिले असते तर मी माझ्या कंपनीचे कामगार बोलवले असते, बाहेरचे लोक बोलवले असते, परंतु प्रभागातील नागरिक माझ्या पाठीशी आहेत, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. कुठलाही पक्ष न बघता एक मुलासाठी ज्येष्ठ नागरिक आलेत, एक भावासाठी बहिणी आल्यात, एक बंधूसाठी मित्र आलेत, असे सर्व माझ्या घरातील सगळे व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेत. मला आशीर्वाद देण्यासाठी या लोकांचा नेहमीच सहभाग असतो. तुम्ही कुठलाही कार्यक्रम बघितला तर माझ्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक तसेच महिला भगिनी जास्त उपस्थित असतात. माझ्या बहिणी असतील, माझ्या आई असतील, माझ्या मावशी असतील आणि माझे ज्येष्ठ नागरिक असतील,
यांचा नेहमीच माझ्या पाठीशी आशीर्वाद असतो आणि इथून पुढे सुद्धा असणार आहे. ताईंनी मला अनेक वेळा विनंती केली, माझ्या व्हॉट्सअपला मेसेज आले की दादा आम्हाला प्रचाराला बोलत जा, परंतु मला योग्य वाटत नाही. ज्या ठिकाणी मला तुमची गरज लागणार आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच बोलवणार. या ठिकाणी तळागाळातून ज्या काही योजना असतील किंवा विकास कामं असतील, मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि येणाऱ्या निवडणुकीतून जर मला विजय नाही मिळाला तरी सुद्धा मी या ज्या योजना आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज आपण या मंगळ प्रसंगी सगळ्यांच्या सहवासाने लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ महिला असतील, माझे नगरातील भाऊ आणि भगिनी असतील, यांच्या माध्यमातून आज आम्ही प्रचाराला शुभारंभ केलेला आहे. अंबिका सीट पासून आम्ही प्रचाराला शुभारंभ केलेला आहे आणि आज तुम्ही बघत असाल की आज प्रचंड प्रमाणाने माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक असतील, बंधू असतील, ते आमच्या पाठीशी आहेत. ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, नगरसेविका पल्लवीताई पाटील आणि आमच्या प्रभागातील जे कार्यकर्ते आहे शिवसेनेचे, ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत आणि आज आम्ही प्रचाराचा किंवा रॅलीचा शुभारंभ केलेला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 10 मध्ये देवरे दाम्पत्याच्या आक्रमक प्रचारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात येथील लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत.